कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। खेड परिसरात लवकरच मोठ्या संख्येनं नागरिकांचा शिवसेनेत भव्य पक्षप्रवेश होणार असल्याचा दावा शिवसेना अल्पसंख्याक शहर प्रमुख सरफराज पांगरकर यांनी केला। राज्यमंत्री योगेश कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नागरिक शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी सज्ज असल्याचं त्यांनी म्हटलंय। निवडणुकीच्या काळात दिलेली आश्वासने प्रत्यक्षात पूर्ण करण्याचे काम झाल्याचा दावा करत मार्केटचे काम, साठे पौत्रिक मोहल्ला येथील रस्त्याचे काम, गटारे तसेच निवासा चौक ते कब्रस्तान नाल्याचे काम आणि परिसरातील विविध विकास कामांचा त्यांनी उल्लेख केला। या विकास कामामुळे नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण असल्याचं पांगरकर यांनी सांगितलं। जनतेने धनुष्यबाण चिन्हावर ठेवलेल्या विश्वासाला विकास कामांच्या माध्यमातून न्याय देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला। त्यामुळे नागरिक स्वतःहून शिवसेनेच्या विचारांशी जोडले जात असून हा पक्षप्रवेश विकास कामांना आणि जनतेच्या विश्वासाला मिळालेली पावती असल्याचं सरफराज पांगरकर यांनी म्हटलंय। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। निवडणुकीच्या काळात राज्याचे गृहमंत्री योगेशदादा कदमने दिलेले आश्वासन प्रत्यक्ष पूर्ण होत आहे। मार्केटचं काम, साठे पौत्रिक मोहल्ल्यातील गटाराची कामं, साठे पौत्रिक मोहल्ल्याची रस्त्याची कामं, तसेच निवासा चौक ते कब्रस्तान, ज्या कब्रस्तानामध्ये नाल्याचं सांडपाणी आमच्या कब्रस्तानामध्ये येत होतं, तर ही मागणी होती आमची, तीही मागणी पूर्ण करण्यात आली। तसेच परिसरातील विविध विकास कामे मार्गी लागली आहेत। नागरिकांच्यामध्ये समाधानाचे वातावरण आहे। जनतेने धनुष्यबाण चिन्हावर विश्वास ठेवून केलेले मतदान, त्या विश्वासाला विकास कामाच्या माध्यमातून योग्य न्याय देण्याचं काम राज्याचे गृहमंत्री योगेशदादा कदम यांनी केले आहे। त्यामुळे आज नागरिक स्वतःहून शिवसेनेच्या विचाराशी जोडत आहे। याच विकास कामावर आणि योगेशदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लवकरात लवकर खेडमध्ये भव्य पक्षप्रवेश होणार आहे। हा पक्षप्रवेश केवळ राजकीय प्रवेश नसून विकास कामांना आणि जनतेच्या विश्वासाला मिळालेले पावती आहे। लवकरात लवकर भव्य पक्षप्रवेश होणार आहे। विकासाची साथ, योगेशदादाच्या नेतृत्वाला विश्वास। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवसेना। धन्यवाद।